जस्टिस जस्टिस नहीं चलेगा अत्याचार, नहीं चलेगा। शिक्षा गुन्हेगाराला शिक्षा फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, महिलावरील अत्याचार बंद करो, बंद करो। नारी शक्ति मोर्चाची मागणी आज देशामध्ये सर्वत्र जे मोर्चे चालू आहेत आणि मागणी करतायत तीच मागणी आमची होती की स्त्री सुरक्षित झाली पाहिजे, स्त्रीला सुरक्षित वाटलं पाहिजे। कायदे आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही आणि यामध्ये आपण नेहमी म्हणतो की स्त्री पुरुष समानता किंवा स्त्रीला सुरक्षित वाटलं पाहिजे। जेवढी जिम्मेदारी स्त्रीची स्वतःची आहे ना तेवढी जिम्मेदारी पुरुषांची आहे आणि तेवढीच जिम्मेदारी रस्त्यावर घटना घडत असताना फोटो काढणाऱ्या, सगळ्या रील करणाऱ्या सगळ्या तरुण मुलांची आणि सिनियर सिटीजन्सची सुद्धा आहे। जोपर्यंत आपण एक होणार नाही ना तोपर्यंत ह्या अत्याचाराला आपण तोंड देऊ शकणार नाही। आमची मागणी अशी आहे की स्त्री सुरक्षा सरकारवरती ढकलून देत असताना त्या बरोबरीने सरकारने काही इन्स्टिट्यूट अशा सुरू करा की जिथे स्वसंरक्षणाचे धडे स्त्रीला दिले जातील। कराटे असो किंवा अजून काही असो, असे ठिकठिकाणी तुम्ही मुलींच्यासाठी कार्यक्रम घेऊन त्यांनी स्वतःची सुरक्षा कशी करावी याबद्दलची जागरूकता करावी। पण हे झालं तरुणींचं, लहान मुलांचं काय? लहान मुलांची मुलांचं संरक्षण करणं, मुली किंवा मुलं दोघंही, मुलींनाच त्रास होतो असं नाही, मुलांनाही त्रास होतो। ही जिम्मेदारी तर समाजाचीच आहे, शिक्षकांची आहे, समाजातल्या सगळ्या घटकाची आहे। ती जिम्मेदारी आपण पार पाडायला पाहिजे। मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट सरकारवर ढकलून देण्यापेक्षा आपण आपली त्यातला वाटा, त्याची जिम्मेदारी आपण पण काहीतरी उचलली पाहिजे, तरच स्त्री आज समाजामध्ये सुरक्षित, नाहीतर ह्या घटना घडतच नाही। मोर्चाचं नेतृत्व माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे सर, तसेच श्यामल फतके मॅडम, चंद्रशेखर आयर सर, धोंडीबा पवार सर, डॉक्टर पुष्पा खोगले, इतर सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आज आमचं म्हणणं असं होतं की महिलावर देशात मोठ्या प्रमाणावर अत्याचार जे चालू आहेत, बालिका असो किंवा 80 वर्षाच्या महिला असो, याच्यावर अत्याचार जे होत आहेत ते कुठेतरी थांबलं पाहिजे। शासनानं कठोर कारवाई केली पाहिजे। जे आरोपी आहेत त्यांना भीती वाटली पाहिजे की आपल्याला यापुढे केलं तर लगेच शिक्षा होते, नाही तर खटले अनेक वर्षानुवर्षे चालू आहेत, आरोपी मोकाट फिरत आहेत आणि ज्याच्यावर अत्याचार होतात ते जीवानिशी जात आहेत। तर मला ह्या ठिकाणी एवढंच म्हणायचं की शासनानं प्रबोधनासोबतच कडक कारवाई करायला पाहिजेत, जलदगती न्यायालयात तात्काळ खटले चालू केले पाहिजेत आणि आरोपी जे कोणी असेल त्याच्यावर जरब बसली पाहिजेत, भीती वाटली पाहिजे की आपण हे जर केलं तर आपल्याला शिक्षा होऊ शकते। या अनुषंगाने आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिलं। या मोर्चामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले, त्याबद्दल त्यांचे बी आभार।